जय हिंद मित्रांनो. ह्या वर्षी जवळपास फिजिकल चालू झाल्यापासून बऱ्याच रील मी पाहिल्या आणि त्या रीलमध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं, की ह्या वर्षी मुलांना फिजिकलला मार्क कमी पडत आहे. घाबरू नका वगैरे, वगैरे. तर मी या ठिकाणी तुम्हाला मिसगाईड तर बिलकुल करणार नाही रीलला लाईक आणि व्ह्यूज मिळण्यासाठी. आणि स्पष्टपणे जे काही माझे आकडे सांगतात, त्यानुसार मी तुम्हाला क्लिअर कट आयडिया देणार आहे. जेणेकरून ज्यांचं अजून ग्राउंड राहिलेलं आहे, त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न करायला सुरुवात करतील. सरळ-सरळ सांगतो, ह्यावर्षी आता माझ्याकडे सगळ्यात जालन्याची लिस्ट आलेली आहे 5-6 दिवसाच्या मुलींची आणि मुलांची आणि त्यानुसार मी एक अंदाज बांधलेला आहे, यावर्षी ग्राउंडचं मेरिट कितीपर्यंत जाईल. तर जालन्याला एकूण 15 जागा आहे ओपनच्या, मुलांच्या. म्हणजे ओपनच्या जागा आपण म्हणू शकतो. त्यात मुलं-मुली दोघंही लढू शकतात आणि मुलींच्या स्पेशल ओपनच्या 16 जागा आहेत. तर त्यातून 15 जागा ज्या ओपनच्या आहेत, त्यात 150 मुलं घेणं अपेक्षित होतं. तर त्याचं मी पूर्ण लिस्ट काढून सॉर्ट आउट केला, अंदाज बांधला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की एकूण 238च्या 235च्या आसपास मुलं घेतील 15 जागांसाठी ओपनमध्ये. तर त्याच्यामध्ये मुलींनी मोठ्या प्रमाणात मुली ओपनच्या मेरिटमध्ये घुसण्याची शक्यता आहे. म्हणजे एक अंदाज मी एक चार्ट तयार केला. त्या चार्टनुसार असं पाहिलं, की ज्या काही ओपनच्या 15 जागा जालन्याला आहेत, त्याच्यामध्ये 150 घेणं अपेक्षित होतं, परंतु 235 जातील. त्याच्यामध्ये 74% मुलं आहेत आणि 36% मुलींचा त्यात ओपनच्या जागांमध्ये आपला हक्क सांगणार आहेत. ह्या जागा मुला-मुली दोघांसाठी असं ओपनच्या. नुसत्या मुलींचा जर विचार केला, तर मुलींच्या 16 जागा होत्या 160 घेणं अपेक्षित होतं. तर त्यानुसार जर विचार केला, म्हणजे त्या मुलींच्या जागा त्यांच्या वेगळ्याच आहेत. त्यात फक्त मुलीच जाणार. सगळ्या कॅटेगरीच्या मुली जाणार त्या 160 मध्ये. आता मी जेव्हा मेरिट काढलं, तेव्हा माझं असं लक्षात आलं, की म्हणजे ओपनचं मेरिट, मी जालन्याचं मेरिट काढलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचं मेरिट जवळपास याच्या आसपासच लागेल. याच्यात काही विशेष काही फरक पडणार नाही. साधारणतः 41 ते 43च्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी मेरिट लागणार हे तुम्हाला आधीच क्लिअर करतो ओपनचं. तर जालन्याचं मेरिट 43च्या आसपास लागणार आहे. म्हणजे इतर ठिकाणचं सुद्धा सरासरी ह्याच 43च्या आसपासच ओपनचं मेरिट लागणार आहे. नुसता मुलींचा जर विचार केला, तर या ठिकाणी मुलींचं मेरिट किती लागेल हे पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, की मुलींचा आकडा मोठ्या प्रमाणात मुलींचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. नुसता मुलींचा जर विचार केला, तर या ठिकाणी ओपन मुलींचा मेरिट जाण्याची शक्यता आहे 38. म्हणजे सगळ्या ठिकाणी जवळपास 36 ते 38, 36 तर जाणार नाही. 38च्या आजूबाजूला 37 ते 39च्या दरम्यानच मुलींचं मेरिट लागेल. अगदी मुंबई सुद्धा त्याच्यामध्ये गृहीत धरा. जरी जागा जास्त असेल, संख्या पण जास्त आहे. म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर विचार केला, तर 38च्या आसपास मुलींचं ओपनचं मेरिट लागण्याची शक्यता आहे. आता इतर कॅटेगरीची लिस्ट काही माझ्याकडे आलेली नाही. त्यानंतर मी ते सॉर्ट करेन आणि त्यानुसार त्या लिस्ट पाहिलं मी अंदाज सांगेलच तुम्हाला कसं-कसं लागणार आहे. सध्या तरी आपण एवढ्याच भागापुरतं बोलू आपण. तर सांगायचं मत आता असं आहे, की जालन्याचा जर विचार केला, तर 1000 मुलींनी ग्राउंड दिलेलं आहे आणि मुलांनी जवळपास 6 दिवसाचं ग्राउंड झालं असेल मुलांचं. 4 दिवसाचं गृहीत धरा. एका दिवसाला 800 म्हणजे 3200 मुलं आहेत. तर मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मुलांचं शेअर ओपनच्या मेरिटमध्ये 74% पर्यंत जाऊन पोहोचला. पण मुलींची संख्या कमी असूनही त्यांनी 34% शेअर त्या ठिकाणी ओपनच्या मेरिटमध्ये स्वतःचा घेतलेला आहे. ह्या अनुषंगाने सांगू शकतो, की ह्या वर्षीच्या एकंदरीत मेरिटचा एक अंदाज आपल्या समोर आलेला आहे, की झोपेत राहू नका. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मुलगा असेल तर 43 प्लस मार्क काढावेच लागणार आहे आणि मुलगी असेल तर 40 प्लस मार्क काढावेच लागणार आहे. कॅटेगरी असेल तर गोष्ट वेगळी आहे. कॅटेगरीचं मेरिट फ्लक्च्युएट होत असतं खूप. कारण काही ठिकाणी कॅटेगरीचे खूप फॉर्म भरतात, काही ठिकाणी खूप कमी भरतात. तरी पण कॅटेगरी जरी असेल तरी 36 प्लस मार्क मुलींनी काढणं गरजेचं आहे आणि मुलांनी 38 38 प्लस मार्क काढणं गरजेचं आहे, जर तुम्हाला मेरिटमध्ये बसायचं असेल तर. कॅटेगरीच्या मुलांनी 38 जरी म्हणत असलो तरी 40 प्लस आकडा गाठायची त्यांनी पूर्णपणे तयारी ठेवा, तरच तुम्ही मेरिटमध्ये बसाल. अन्यथा तुम्हाला ह्या वर्षी पस्ताव्याशिवाय हातात काय येणार नाही. आता बऱ्याच मुलींची संख्या ओपनच्या मेरिटमध्ये वाढत आहे गेल्या 2 वर्षापासून आणि ह्या वर्षी तर मुली सगळ्यात मोठा आकडा सगळ्यात मोठ्या प्रमाणात मुली ओपनमध्ये घुसणार आहेत. याचं कारण म्हणजे की मुली, आता मी हॉस्टेल चालवतो 2 वर्षापासून, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुली स्थिर राहतात एका ठिकाणी.
मुलं सहसा स्थिर राहत नाही. वारंवार अकॅडमी बदलणं, इकडून तिकडं जाणं, एका ठिकाणी स्थिर न राहणं, शिस्त न पाळणं. आता हे सगळ्या मुलांच्या बाबतीत लागू होत नाही. काही मुलं अगदी सिरियसली करणारे पण आहेत. त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण मोठ्या प्रमाणात 90% तरी मुलं अशीच आढळलेली आहेत. तरी मुलांना कळकळीची विनंती आहे, की खूप स्थिरपणे करा सगळी भरती. एका ठिकाणी स्थिर राहा आणि खूप सिरियसली प्रत्येक गोष्ट करा. तरच तुम्ही मेरिटमध्ये बसाल. तर मित्रांनो, आणखी अपडेट जसे येतील तसं मी लेक्चर घेईल. माझ्यासमोर जेव्हा पूर्ण फिजिकलच्या आणि रिटनच्या लिस्ट येतील त्यावेळी मी परफेक्ट मेरिट तुम्हाला सांगेल. सध्या तरी फिजिकलचं मेरिट या ठिकाणी मांडलेलं आहे. दुसरा प्रश्न राहिला ड्रायव्हरचं. तर ड्रायव्हरचं मी पुढच्या रीलमध्ये ड्रायव्हरविषयी पूर्ण बोलणार आहे. सध्या तरी मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.